शिकूया MSCIT, घडूया AIची क्रांती. आजच आपल्या साई कम्प्युटर सेंटर साई सिटी येथील एकमेव MKCL अधिकृत केंद्राला भेट द्या. आजच संपर्क करा 7057512113 आणि 9960962424 या नंबरवर. नमस्कार, मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूजमध्ये. तर आपण आज आलेलो आहोत कोपरगावमधील शुक्राचार्य बेट या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण जर प्रामुख्याने जर बघितलं तर शुक्राचार्यांचं जे मंदिर आहे तर जगातील एकमेव मंदिर कोपरगावमधील बेटामध्ये या ठिकाणी खरं तर हे मंदिर आहेत. आणि या ठिकाणी आत्ता सध्या आपण उभं आहोत जे संजीवनी पार या ठिकाणी. तर सर्वात आधी जर शुक्राचार्य बेट या मंदिराचा जर थोडक्यात जर एक माहिती जर सांगायची जर ठरली, इतिहास जर सांगायचा जर ठरला तर या ठिकाणी शुक्राचार्य मंदिर जे आहेत ते या मंदिरामध्ये ज्यांचे कोणाचे जे लग्न सोहळे आहेत ते खरं तर जमत नाही, तर त्याच अनुषंगाने या ठिकाणी हे मंदिर आहेत. म्हणजेच या ठिकाणी जे काही अडीअडचणी असतात तर त्या ठिकाणी तो अभिषेक जो आहे तो केला जातो. तो केल्याच्या नंतर या ठिकाणी आणि यामध्ये अजून प्रामुख्याने एक गोष्ट खरं तर सांगायची जर ठरली तर या ठिकाणी लग्न लावण्यासाठी कुठलाही प्रकारचा जो मुहूर्त आहे तो ठिकाणी बघितला जात नाही. आणि त्याच अनुषंगाने आपण आज सध्या उभं आहोत संजीवनी पार या ठिकाणी. जो संजीवनी पारचा जो भव्य असा दिमागदार लोकार्पण सोहळा जो आहे तो या ठिकाणी आज होत आहे. आणि संजीवनी पार आपण जर बघितलं तर या ठिकाणी अतिशय पौराणिक काळाचा जो इतिहास आहे, म्हणजे ज्याप्रमाणे जी संजीवनी विद्या जी होती तिचे जे दैत्य होते त्यांना खरं तर जिवंत केल्याचे असे म्हणजे या प्रकारे अनेक काही आख्यायिका आहेत ते या ठिकाणी खरं तर सांगितल्या जातात. या ठिकाणी अतिशय छान प्रकारे जो दिमागदार जो सोहळा आहे तो या ठिकाणी आज होत आहेत. जे परमपूज्य रमेशगिरी महाराज असेल, त्याचबरोबर राघवेश्वरानंद गिरीजी महाराज असेल, त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी लोकार्पण सोहळा होत आहे. आणि याचसाठी आपल्याला अधिक जी माहिती आहे ती देण्यासाठी या मंदिराचे जे ट्रस्टी आहेत बाळासाहेबजी आव्हाड, त्यांचे चिरंजीव ओंकारजी आव्हाड ते आज आपल्यासोबत. दादा, सर्वात आधी आपलं स्वागत आहे प्राधान्य न्यूजमध्ये. तर काय सांगाल, या ठिकाणी आज संजीवनी पार आहेत तर या ठिकाणी अतिशय छान प्रकारे जो दिमागदार जो सोहळा जो आहे तो या ठिकाणी होत आहे, काय आख्यायिका आहे? आपल्या मागे जे आत्ता आहे संजीवनी पार आहे. आणि संजीवनी पाराचं असं महत्त्व आहे की शुक्राचार्य महाराजांनी जेव्हा संजीवनी मंत्राचा जेव्हा शेवटचा उच्चारण केला होता, जेव्हा संजीवनी मंत्र हा लुप्त झाला होता तो ह्या ठिकाणी झाला होता. तर खरं तर शुक्राचार्य महाराजांना संजीवनी मंत्र प्राप्त जेव्हा झाला होता तेव्हा त्याची सिद्धतेसाठी त्यांनी कोपरगाव हे शहर निवडलं. कोपरगावला ते जेव्हा आले तेव्हा त्यांनी इकडे संजीवनी मंत्राचा सिद्ध केला आणि संजीवनी मंत्राचा वापर केला. तर अशी एक आख्यायिका आहे की कचदेव ह्यांना देवतांनी पाठवलं होतं संजीवनी मंत्र शिकण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी. कारण की देवांची संख्या ही कमी होत चालली होती आणि असुरांची संख्या ही वाढत चालली होती. कारण की जसे जसे असुर हे वीरगतीला प्राप्त होत होते तेव्हा शुक्राचार्य महाराज त्यांना पुन्हा जीवित करत होते संजीवनी मंत्राद्वारे. म्हणून ते बॅलन्स बिघडत होता. म्हणून कचदेवाला म्हणजे जे देवगुरु बृहस्पती आहे त्यांच्या मुलाला जेव्हा इथे पाठवलं होतं तेव्हा ते तिकडे कचेश्वर मंदिर जे आहे त्या आश्रमात ते राहत होते आणि गुरु शुक्राचार्यांकडनं ते शिक्षा घेत होते. तर असुरांनी त्यांना ठार मारून, त्यांना जाळून भस्मसात करून त्यांची जी भस्म आहे ही शुक्राचार्य यांना एका पेयात प्राशन करून दिली आणि त्याच्यामुळे शुक्राचार्यांच्या पोटातच कचदेव होते. तर आता शुक्राचार्य महाराज जेव्हा त्यांच्या पोटात जेव्हा कचदेव होते त्यांना जर बाहेर काढलं तर शुक्राचार्य स्वतः त्यांना त्यांचे प्राण द्यायला लागतील. म्हणून त्यांनी देवयानीला हा मंत्र शिकवला की बाबा माझे जर प्राण जातील तेव्हा तू मला पूर्ण संजीवनी मंत्राद्वारे जिवंत कर. तर त्या मंत्राचं फक्त एकच गोष्ट होती की जेणेकरून तो मंत्र लुप्त होऊन जाईल आणि संपून जाईल तिथल्या तिथे. तो एकाच वेळेस 6 कानांमध्ये जर ऐकण्यात आला, म्हणजे 2 कान बोलणाऱ्याचे, 2 कान ऐकणाऱ्याचे आणि तिसरा जर कोणी व्यक्ती असेल ज्याच्या कानावर तो मंत्र पडेल तर ज्यांनी तो मंत्र म्हणलेला आहे तो पुन्हा तो वापरू शकत नाही. तर जेव्हा शुक्राचार्यांनी तो देवयानीला शिकवला तेव्हा शुक्राचार्यांचे 2 कान, देवयानीचे 2 कान आणि पोटात असलेले कचदेवांचे 2 कान त्याच वेळेस तो शुक्राचार्य महाराजांकडनं लुप्त झाला. तेच ठिकाणी हे आहे, इथेच हे सगळं घडलं. म्हणून तुम्हाला आता संजीवनी पारावर 3 शिवलिंग बघायला मिळतील. एक देवयानीचं आहे, एक शुक्राचार्य महाराज स्वतः आहेत आणि एक कचदेव आहेत. आणि त्याच क्षणी 33 कोटी देवी देवतांनी ह्याच ठिकाणी पुष्पवृष्टी केली. म्हणून तिथे 33 कोटी देवतांची एक मूर्ती, विष्णूंची एक मूर्ती आणि महादेव असे 3
मूर्त्या आहेत जे 33 कोटी देव रिप्रेझेंट करतात. आपण या ठिकाणी अतिशय छान प्रकारे जी पौराणिक जी कथा आहेत ती सांगितली आहेत. साधारणतः काय सांगाल की ही जी कथा आहे ती किती दिवसापूर्वीची, किती काळापूर्वीची असू शकते? आता तसं पाहायला गेलं तर शुक्राचार्य महाराजांचं महाभारतात नाव आहे. महाभारताच्या आधी घडलं रामायण. रामायणामध्ये सुद्धा उल्लेख आहे. त्याच्या आधी नृसिंह अवतार झाला, तो त्रेता युगात झाला. त्याच्या आधी होतं सतयुग. सतयुगमध्ये तर भरपूर साऱ्या गोष्टी आहेत शुक्राचार्यांशी निगडीत. तर ही गोष्ट जवळपास सतयुगातलीच आहे, म्हणजे महाभारत आणि रामायणाच्या पण खूप आधीची. तर आपण ही जी अतिशय छान प्रकारे जी कथा सांगत आहात, जी सांगितली आहेत, तर काय सांगाल की एक प्रश्न असा आहे का आपल्याला की आपण हे जे ज्ञान जे आहे ते कुठे अवगत केलं, कसं अवगत केलं आपण हे ज्ञान? ॲक्च्युली त्याचे खूप सारे सोर्सेस आहेत. आता जर तुम्ही आपले हिंदू स्क्रिप्चर्स वाचाल, त्याच्यात सुद्धा भरपूर जागेवर उल्लेख आहे शुक्राचार्य महाराजांचा. अतिशय वेदात सुद्धा शुक्र ग्रहाचा उल्लेख आहे. ज्यावेळेस अख्ख्या जगाला, अख्ख्या विश्वाला सुद्धा पृथ्वी गोल आहे का चपटी आहे हे सुद्धा माहिती नव्हतं, त्यावेळेस आपले वेद 5000 वर्षांपूर्वी सांगत होते की पृथ्वी गोल आहे आणि आपले नवग्रह आहे. नवग्रहांची विधियुक्त पूजा सुद्धा वेदांमध्ये दिलेली आहे. तेच आपले म्हणजे सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे. मंदिरात सुद्धा जुने ग्रंथ आहेत, त्याच्यातनं तुम्हाला इन्फॉर्मेशन होऊ शकते. आणि मेन म्हणजे जे नेटिव्ह लोक आहेत, जे लोकल लोक आहेत, ही आख्यायिका पिढ्यानपिढ्या चालत असते. आता जसं आज मी बोलतोय, उद्या 20-30 वर्षानंतर हे जे छोटे पोरं आहेत ते मोठे होतील, ते पुढे सांगतील. असं जनरेशन टू जनरेशन इन्फॉर्मेशन पास होत राहते. नक्कीच. तर आणखी आपण काय सांगाल की कोपरगाव शहरामधनं अतिशय पावित्री जी नदी आहेत, गोदावरी नदी, ह्या नदीच्या आधी 2 प्रवाह होते. त्यानंतर आपण जर बघितलं तर संपूर्णपणे बेटाला या नदीचा जो विळखा होता, त्याचबरोबर या नदीचा जो प्रवाह होता तो बदलण्यात आला, बरोबर. तर त्यामागे शुक्राचार्य महाराजांची काय खरं तर जी आख्यायिका आहे ती राहिलेली आहे, म्हणजे काय आहेत? हा, आता ऍक्च्युली ह्याला बेट म्हणतात. बेट म्हणजे आयलँड, म्हणजे टापू. आता बेट का म्हणायचे याला, कारण की नदी पहिले अशी नव्हती जात जशी आत्ता जाते. ती ह्याला पूर्ण वळसा मारून जायची. आणि कचेश्वर मंदिर त्या बाजूला आहे, शुक्राचार्य महाराजांचं मंदिर ह्या बाजूला आहे. म्हणजे हे शुक्राचार्य महाराजांचं आश्रम होतं, तिथे शिष्यांचं आश्रम होतं. ज्या वेळेस शिष्यांना गुरूंकडे यायला लागायचं, आश्रमात यायला लागायचं, तर त्यांना पोहून यायला लागायचं. तिथे त्यावेळेस जलचर असे ॲक्वेटिक ॲनिमल्स असायचे जे हार्मफुल असतील, तर त्यांना तिकडून ते पोहत तिकडे यायला लागायचं एव्हरीडे. आणि असंच करत असताना शुक्राचार्य महाराज ज्यावेळेस इथेच कुठेतरी तपश्चर्याला जेव्हा बसले होते, त्यावेळेस ते पाणीचा जो प्रवाह आहे तो वाढत गेला. आणि त्याची जी पातळी जेव्हा वाढली, तेव्हा शुक्राचार्य महाराजांच्या कोपऱ्यापर्यंत आणि गुडघ्यापर्यंत ती येऊन लागली. तर मग त्यांनी त्यांच्या कोपऱ्याने ती सरकवली. आणि मग त्यावेळेसपासून नदीचा फ्लो ह्या बाजूपासून शिफ्ट होऊन त्या बाजूला झाला आणि मग ती तशीच व्हायला लागली. म्हणजे हाताच्या कोपऱ्याने नदीचा प्रवाह जो होता तो बदलला आणि कोपऱ्याने बदलला, म्हणून या गावाला कोपरगाव असं नाव पडलं. अच्छा. खूप खूप धन्यवाद दादा. आपण खरं तर अतिशय छान प्रकारे आणि जी खरं तर पौराणिक जी माहिती आहे ती आमच्यापर्यंत, म्हणजे त्याचबरोबर आमच्या प्रेक्षकांपर्यंत सुद्धा जी आहे ती पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. थँक्यू. तर नक्कीच या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. तर या मंदिराचे जे ट्रस्टी आहेत बाळासाहेबजी आव्हाड, त्यांचे चिरंजीव होते आत्ता आपल्यासोबत ओंकारजी आव्हाड. तर त्यांनी अतिशय छान प्रकारे या जे संजीवनी पार आहेत, तर याचं जे खरं तर महत्त्व जे आहे ते काय आहेत आणि त्यांच्या वाणीतनं आपण खरं तर याचं जे महत्त्व आहे, म्हणजे अतिशय छान आणि अतिशय पौराणिक जी कथा आहेत ती आपण त्यांच्या मुखातनं, म्हणजे आपल्या प्राधान्य न्यूजच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडनं याद्वारे जी संपूर्ण जी माहिती आहे ती त्यांच्याकडनं घेतलेली आहेत. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर अतिशय छान प्रकारे जे सुशोभीकरण जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर अतिशय छान प्रकारे या ठिकाणी आज एक दिमागदार सोहळा होत आहे. आणि म्हणजे जे काही पौराणिक जे या जागेचं जे महत्त्व होतं, जे संजीवनी पार होतं, जी संजीवनी विद्या होती, ती खरं तर कशी अवगत झाली. आणि ज्याप्रमाणे जे देवलोकांची जी संख्या होती ती खरं तर कमी झालेली होती आणि राक्षसांची जी संख्या होती ती वाढत चाललेली होती. खरं तर त्यामध्ये दोघांचा जो समतोल आहे तो राखण्यासाठी या ठिकाणी जो संजीवनी मंत्राचा जो उपचार जो होता तो या ठिकाणी खरं तर झालेला आहे. आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी आज संजीवनी जे पार आहेत ते याचा लोकार्पण जे आहे ते होत आहे. तर प्राधान्य न्यूजच्या माध्यमातून खरं तर सर्व प्रेक्षकांना, सर्व भक्तांना एक विनंती आहे की या ठिकाणी अतिशय छान प्रकारे जे सुशोभित
सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे आणि फक्त सुशोभीकरण जे आहे तो हा एक दुय्यम बाजू आहे. पण या जागेचं खरं तर महत्त्व आहे ते काय आहे, कसं या ठिकाणी झालं, हे सर्व आपण काही जाणून घेण्यासाठी एक वेळ या ठिकाणी अवश्य भेट द्या. रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव.